मुलगा राष्ट्रवादीकडून राजकारणात उतरला तर मी राजकारण सोडेन अशी घोषणा भाजप नेते आणि माजी खासदार संजय काकडे यांनी काही दिवसांपूर्वी केली होती। आता संजय काकडे यांना खरंच राजकारण सोडावं लागेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे आणि त्याला कारणही तसंच आहे। सगळं सांगतो, मात्र त्याआधी थोडक्यातलं नक्की फॉलो करा, कारण अशा पडद्यामागच्या बातम्या फक्त आम्हीच आपल्याला सांगतो। पुण्याच्या राजकीय वर्तुळात सध्या एकाच नावाची जोरदार चर्चा आहे, ती म्हणजे विक्रम काकडे। निमित्त आहे विधान परिषदेची आगामी निवडणूक। यात विशेष म्हणजे भाजप नेते संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांना अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। विक्रम काकडे हे पार्थ पवार यांचे अत्यंत जवळचे आणि खास मित्र मानले जातात। त्यामुळेच जेव्हा निवडणूक जाहीर झाली तेव्हा त्यांचं नाव सर्वात आघाडीवर चर्चेला आलं। राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप महायुतीत एकत्र सत्तेत आहेत। तसेच काकडे कुटुंबाचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले सलोख्याचे संबंध पाहता विक्रम काकडेंच्या उमेदवारीला भाजपचा सुद्धा पाठिंबा मिळू शकतो। विक्रम काकडे यांना राष्ट्रवादीने संधी दिली तर एक पेच मात्र निर्माण होणार आहे, कारण विक्रम यांचे वडील संजय काकडे यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की मुलगा भाजप सोडून दुसऱ्या पक्षात गेला तर मी संन्यास घेईन। आता मुलगा महायुतीतीलच मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे। अशा परिस्थितीत ही उमेदवारी जाहीर झाली तर दिल्या शब्दाला जागणारे अशी ओळख असलेले संजय काकडे खरंच राजकारण सोडतील का? तुमचं उत्तर कमेंट्समध्ये नक्की सांगा। तसेच अपडेट्ससाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।